नमस्कार मित्रो, तर नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सध्या मी हा ट्रेकिंगचा व्हिडिओ बनवत आहे जो आहे पुण्यामधील मोशीपासून किंवा निगडीपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर भामचंद्र डोंगर। आणि हा जो डोंगर आहे हा ट्रेकिंगसाठी आणि भक्तिमय वातावरणासाठी तुकाराम महाराजांचे गाथा किंवा तुकाराम महाराजांनी जे काही ते त्यांचा ग्रंथाचा अभ्यास वगैरे केला होता त्यासाठीच हे ठिकाण आहे। तर सध्या मी हा बराच किल्ला किंवा ट्रेकिंगवरती चढून तुम्हाला एका ठिकाणी हे मंदिर दिसेल। तर इथे पाणी पिण्याचं वगैरे ठिकाण आहे। ज्यावेळेस तुम्ही सकाळी मीन्स इकडे येता ट्रेकिंगला कोणत्याही वेळेस, त्यावेळेस जर तुम्ही पाणी नाही घेऊन आला तर इथलं पाणी हमखास प्यावं असं म्हणतात आणि ते सर्वात भारी आहे हिलसाठी। तसेच जर तुम्ही डोंगरावरून जर हा व्ह्यू बघितला तर हा व्ह्यू एकदम बघण्यासारखा आहे। आणि इथे जे दिसत आहे ते ज्यावेळेस तुम्ही एकदम वरती जाता त्यावेळेसचा तुमचा आनंद हा नक्कीच द्विगुणित होणार आहे। परंतु तुम्हाला त्यासाठी चढण्यासाठी खूप कसरत करावी लागणार आहे, कारण फक्त ज्यावेळेस तुम्ही खालून चढायला सुरुवात करता 15 ते 20 मिनिटांमध्येच तुम्हाला इथे वाट वगैरे सापडत नाही किंवा बऱ्याच ठिकाणाहून माणसांनी किंवा येथील साधुसंतांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ते गेलेले आहेत। तर इथून चालताना खूप मजा येते आणि स्ट्रगल पण खूपच करावं लागतं बट ज्यावेळेस तुम्ही एकदा वरती जाताना त्यावेळीची मजा वेगळीच आहे। तर सध्या मी कॅमेरा घेऊन थोडंसं वरती जात आहे आणि तिकडून आहे तर बघितलं का हा माझा मित्र दुसऱ्या साईडनं आला आहे, मी एका दुसऱ्या साईडनं आलो आणि जस्ट आम्ही जूनमध्ये गेलो 6 जूनला, त्यामुळे थोडासाच पाऊस आलता, त्यामुळे इकडे पावसाचा काही इम्पॅक्ट नाही। मला वाटतं की ज्यावेळेस खूप पाऊस पडेल त्यावेळेस इथनं खरंच जाणं येणं जरा खूपच रिस्क होईल। तेवढीच पुणेवरून इकडच्या साईडला येण्यासाठी ही बस आहे, निगडीवरूनची ही बस आहे। तसेच तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावरून येऊ शकता। मोशी निगडीपासून हे ठिकाण फक्त 20 किलोमीटर अंतरावरती आहे। मी संध्याकाळून परतताना हे हनुमान मंदिरामध्ये असा घंटेचा नाद ऐकायला येत आहे, एकदम मन शांत होतं। तर हा एरिया जो आहे हा एकदम टॉप एरिया आहे। इथे लगभग आम्ही फक्त 2 जणच आहोत। संध्याकाळच्या 5-6 वाजलेले आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही एकदम खालून वरती येता एकदम चढ वगैरे असतो आणि वरचे ज्यावेळेस दृश्य बघता त्यावेळेसचा एरिया हा खूप मस्त वाटतो। इकडे आजूबाजूला पण खूप सारे डोंगर आहेत आणि हवा आणि वारा एकदम जोरात वाहत आहे इथे, त्यामुळे मी तो साऊंड म्यूट करून इकडून सेल्फ रेकॉर्डिंग करत आहे। तर वरती येऊन तुम्ही इथे बसू शकता, इथला नजारा पाहू शकता आणि इथे बरेच साधू लोक वगैरे येतात आणि इथे मौन किंवा तपश्चर्या करत बसतात, त्यामुळे इथे तुम्ही कोणाला डिस्टर्ब वगैरे करू नका। आणि सध्या पावसाळा वगैरे सुरू झालेलाच आहे, त्यामुळे तर आणखी इकडे मस्त मजा येईल। फक्त इकडे वरती येण्यासाठी खूप कसरत घ्यावी लागते, परंतु ज्यावेळेस तुम्ही वरती येऊन इथे बसता त्यावेळेचा अनुभव एक खूपच वेगळा राहतो। तर इथे व्हिडिओमध्ये मी परत हे सांगत आहे की वरती येऊन आम्ही हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि हा असा नजारा दिसत आहे। ॲक्च्युली मी खूप खालून वरती ट्रेकिंग केलो आणि याच्या अगोदर मी कधी ट्रेकिंगची मला जास्त सवय नव्हती, त्यामुळे मी एकदम घामाने भिजून गेलेलो आहे। परंतु वरती एवढी छान आणि थंड हवा होती की एकदम मस्त असा नजारा वाटत आहे। तर आता जस्ट आम्ही इथून खाली चाललेलो आहे, तर त्याच्या अगोदर एकदा हा व्हिडिओ शूट करावा असं म्हटलं। आणि हे जे ठिकाण व्हिजिट करण्यासाठी आहे ते एकदम वर्थ प्लेस आहे, एकदम शांतता आणि मस्त असं ठिकाण। आणि इथे जर आलं तर एकदम भक्तिमय वातावरण आहे। तुम्हाला खाली एकदम साधू पुरुष ते दिसतील जे पुस्तक वगैरे वाचत असतात, त्याच्यातून खूप मोठी इन्स्पिरेशन वगैरे वरती आलेलो आहोत आम्ही। तर मग अशी पण व्हिडिओ काढलेला आहे। पुणे सिटी इकडून अशी दिसत आहे। हे विक्रम सेठ हे सध्या वर जायला लागलेले आहेत आणि आम्हाला वरती जायचं एकदम। हे ओरडू नको, लावतेली माघार। एकदम खडतर रोड असल्यातून तुम्हाला वाट काढायची, याच्यासाठी वर यायला एकदम तब्येत ठणठणीतच पाहिजे। हे कसं झालं बघा, एक तर डोंगरावरती एकदम काळी माती लागली, असल्यातनं वाटा काढायच्यात, एकदम तीव्र असं उतार आहे। आणि 10 तर एवढे लागले की विचारू नका। पावसाचं पण वातावरण व्हायलंय जरा। तर हे जे ठिकाण आहे या ठिकाणी इथे मोस्टली पाणी वगैरे साठवून ठेवले जाते आणि उन्हाळ्यामध्ये हे इथे सध्या एकतर डोंगरातून पाणी आलेले असते किंवा खाली गव्हर्नमेंटच्या तिकडून पाणी सप्लाय केलं जातं। आणि हे आहे मेन मंदिर, इथे बरेच जण लोक येऊन इथले दर्शन घेऊन जातात आणि इथले पाणी हमखास प्यावं असं म्हणतात। तर हा असा एक व्ह्यू दिसत आहे की
इथपर्यंत येण्यासाठी म्हणजे हा फक्त निम्माच पार्ट आहे, खूप परंतु दम इथपर्यंत लागल्यामुळे येण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप काही ठिकाणी बसलेलो आहे मेहनत किल्ल्यावरती. घ्यावी लागेल. तर आम्ही सुरुवातीला निम्म्यापर्यंत येऊन इथे बसलो होतो, एकदम थकून गेलो होतो. तर इथे जे असं मी काही ठिकाणी झूम करून दाखवत आहे ना, तर तिथे काही ठिकाणी साधू लोक वगैरे येऊन बसतात आणि ते पुस्तक वगैरे रीड करत असतात. तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की एक जण तिथे रीड करत होते. तर परत एकदा आम्ही किल्ल्यावरती जायच्या तयारीने जात आहोत. एकदम थकून गेलेलो आहोत, कारण सुरुवातीला आम्हाला वाटले की हे खूपच सोपं काम असेल, परंतु तसं अजिबात नाही आहे. आणि जसं आम्ही वर जाईल तसंही व्हिडिओ बनवतो. तर इथून आम्ही चॅलेंज केले की एक रील बनवण्यासाठी म्हटले की आपण पळत जाऊन हे व्हिडिओ बनवूयात. तर मी रनिंग करत होतो आणि विक्रमने व्हिडिओ शूट केला, बट त्याच्यानंतर खूप याचा इम्पॅक्ट झाला, कारण माझी एनर्जी खूप वाया गेली. असं बिलकुल करायचं नाही. अचानक तर वरती अजिबात पळायचं नाही, कारण इथून स्टेप बाय स्टेप आणि स्लोलीच तुम्ही ट्रेकिंग करायला पाहिजे, तरच त्याचा खूप फायदा होतो. आणि हे आहे काही ठिकाणी तुम्हाला निवडणुकाचे झाडं वगैरे दिसतील. सध्या पाऊस पडला नाही, फक्त थोडासा पडलेला, त्याच्यामुळेच थोडंसं हिरवंगार हे ते झालेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हे सांगत आहे की कसा माझा अनुभव आहे. कुठल्या साईडला जायचं आहे? आम्हाला तिथे एकदम वरती जायचं आहे. तर साईडला विक्रम आहे, खालून काही पर्यटक यायलेत आणि आम्ही निम्म्यापर्यंत झालो आहे, बट एकदम हे झालं आहे. गडावरती आलेलो आहोत आणि गडाचे असं दृश्य खालून आम्ही फक्त थोडंसं चालत आलो, तोपर्यंत दमून गेलेलो आहोत. एकदम स्ट्रेट असं चालावं लागत आहे इकडे.